नमस्कार मंडळी, तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये। तर आजचा व्हिडिओ स्पेशली असणार आहे मालाड फिश मार्केटचा। तर आम्ही त्या दिवशी दादरला गेलो होतो आणि दादरवरून ठरवलं की मालाडच्या फिश मार्केटला जाऊया, कारण तिथे ना खूप स्वस्त आणि फ्रेश मच्छी मिळते। आमच्या इथे खूप महाग असते म्हणून आम्ही तिथे जायचं ठरवलं। तर ऑफिस सुटण्याचं टायमिंग होतं म्हणून खूप गर्दी होती। नशिबाने स्लो ट्रेन होती त्यामुळे मला एकटीला तरी बसायला मिळालं, माझे आहो तर उभेच होते। नंतर आम्ही उतरलो मालाड स्टेशनला। मी सुद्धा कधी गेली नव्हती स्टेशनवरून आणि माझे आहो सुद्धा स्टेशनवरून कधी मालाड फिश मार्केटला गेले नव्हते। सो आम्ही विचारत गेलो। तर स्टेशनवरून उतरल्यावर अगदी लगेच पुढे आल्यानंतर राईट मारायचं आणि सरळ सरळ चालत जायचं। आणि मच्छीचा फ्रेग्रन्स किंवा काय म्हणतो पण वास आला की समजतो की हां बाबा इथे आता जवळपास आहे फिश मार्केट। तर आम्ही विचारत गेलो। तर तुम्हाला सुद्धा माहिती असेल तर मस्तच, पण नसेल माहिती तर कोणाला तरी विचारा, ते लोक लगेच सांगतात। आणि ही व्हिडिओ आहे ना, या व्हिडिओमध्ये मी काय काय घेतलं आहे ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे। नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे मी ह्याच्यातून भरपूर सारे पदार्थ केलेले आहेत, म्हणजे पूर्ण एक थाळीच बनवली आहे मच्छीची। पण व्हिडिओ खूप मोठी होतीये, त्याच्यामुळे जे मी पदार्थ बनवलेत ते मी एका व्हिडिओमध्ये सेंड करणार आहे। तर ही व्हिडिओ कंटिन्यूवाली व्हिडिओ आहे, तर तुम्हाला नेक्स्ट पार्ट नंतरचा पार्ट असं बघत राहावं लागणार आहे। म्हणजे ह्याच्यानंतर समजा मी एक रेसिपी टाकली तर नंतरच्या व्हिडिओमध्ये दुसरी रेसिपी असं टाकणार आहे। तर हा वाटा आहे ना, त्या काकांनी मला सांगितला 100 रुपयाचा, पण हा 50 रुपयाला मिळतो एक वाटा, हा पूर्ण नाही। तर त्या दिवशी ना मंगळवार होता, मला बुधवारसाठी मच्छी हवी होती। तर आणि त्या दिवशी ना काहीतरी होतं, म्हणजे जी लोक मच्छी घेऊन येतात इथे त्या लोकांचं काहीतरी होतं एका ठिकाणी। सो त्यामुळे ना त्या दिवशी खूप मच्छी कमी होती। मी त्या मावशींना विचारलं तेव्हा त्यांनी असं मला सांगितलं, पण मला फक्त कोलंबी आणि मांदेली घ्यायची होती। त्यामुळे मी ना आधी सगळीकडे मार्केट फिरते, आधी मी मार्केट फिरून घेते आणि मग ठरवते की काय घ्यायचंय आणि कोणाकडून घ्यायचंय, कारण नंतर रिग्रेट नको ना की अरे बाबा आधी मार्केट फिरायला हवं होतं, मग समजलं असतं ॲक्च्युअल रेट काय। तर सगळीकडे रेट विचारला, ज्याचा त्याचा वेगवेगळा रेट आहे। आणि आम्ही सुद्धा शिकतोय की कसं बार्गेनिंग करायचं, काय करायचं, अजून किती स्वस्त मिळू शकते का। तर तिथे जी सुकट दिसते त्या मावशींनी मला 100 रुपयाची ती सुकट दिली आहे आणि मी ती घेतली। आय डोंट नो, ती खायला ती छानच होती, पण कदाचित तुमच्या मते अजून मला फ्रेश मिळू शकत होती। आणि ह्या ज्या मावशी आहेत जिथे ते कोलंबीचा वाटा होता तो 400 का 500 रुपयाचा वाटा होता, त्या मावशींनी मला 300 रुपयाचा तो वाटा दिला। पुढे त्या व्हिडिओमध्ये आहेच। तर हा तो जवळा मी 100 रुपयांना घेतला। वारा आहे ना आता, जात नसते नाही सर। बोंबील सुद्धा त्यावेळेस छान होते, मस्त होते, पण मला तर घ्यायचे नव्हते। सो आणि काही मच्छीचं ना मला नाही समजत की फ्रेश आहे की नाही, म्हणून मी त्या भानगडीत पडत नाही। ही कोलंबी त्या मावशी मला समथिंग 300 का 350 बोलत होत्या, पण मला लालवाली हवी होती कोलंबी, म्हणून ह्या मावशींकडून मी ही लालवाली कोलंबी 300 रुपयांना घेतली आणि खरंच खूप फ्रेश होती। नेक्स्ट व्हिडिओ जेव्हा मी टाकेन तेव्हा तिथे तुम्ही बघाच की ती साफ करून मला केवढी मिळाली। तर नेक्स्ट व्लॉग सुद्धा नक्की बघा, तिथे मी पूर्ण थाली बनवलेली आहे, तर तुम्ही सुद्धा नक्की त्या व्हिडिओ बघा। भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये। थँक्यू।